हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल जिथून मी व्हिडिओ स्टॉप केला होता ना, तिथूनच परत स्टार्ट केला होता, कारण तो व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता आणि मला माहीत होतं गावाकडे गेल्यानंतर एडिटिंग व्हॉईस वगैरे काय होणारच नाही, म्हणून मी कालच तिथल्या तिथं सगळं करून आले होते. आणि मग नंतर व्हिडिओ परत शूट करायला घेतला, म्हटलं जेणेकरून गावाकडे गेल्यानंतर हा वेळ भेटला तर एडिट वगैरे करता येईल. सो हे ऑफिसवरून आले, त्याच्यानंतर बॅग भरायला घेते. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की मी बॅग भरलेली ह्यांना आवडत नाही. छान अशी बॅग भरून घेतली. धनुचं पण सगळं आवरून झालं होतं आणि तो खूप मस्ती करायला लागला होता. बाहेर कुठं जायचं म्हटलं की देवांचं दर्शन घेतल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही, आणि तीच सवय आम्ही धनुषला पण लावली आहे. म्हणजे सवय लावली नाही, जसं लहान मुलं बघतात ना तसं आपलं अनुकरण करतात. धनुष पण सेम आमच्यासारखंच बाहेर जाताना देवबापाचं दर्शन घेतो. मग आम्ही जायला निघालो आणि खूप घाई गडबड झाली, म्हणजे एक वस्तू घरात एक वस्तू बाहेर असं करून. धनुची टोपी तर काल येता माझ्याकडून कुठं पडली ते समजलंच नाही. जवळजवळ 2 वर्षाचा तो असताना ती टोपी त्याला घेतली होती, माकड टोपी, आणि ती बिचारी पडली परवा दिवशी येताना माझ्याकडून. धनुष तिथंच लोटांगण घ्यायला लागला. मग आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि भर दुपारी निघाल्यामुळे म्हणजे 3:30 तर वाजलेच होते, पण तरी पण भयानक ऊन होतं. आणि त्यामध्ये हे पुण्यामधलं ट्रॅफिक, म्हणजे प्रवास हा कंटाळवाणाच वाटतो असं ऊन वगैरे असलं की, आणि पूर्ण तोंडावरती ऊन येत होतं. आणि पेट्रोल भरायला जायचं होतं, सो रस्ता क्रॉस करायचा होता आणि गाड्यांची तर भरपूर गर्दी होती. जेवढा वेळ पेट्रोल भरायला लागत नाही ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हा रस्ता क्रॉस करताना लागतो, कारण गाड्या भरपूर ये जा करतात. पेट्रोल भरायला गेलो होतो तिथं धनुषने सांगायला सुरुवात केली की मी मामाच्या घरी चाललो आहे म्हणून. सगळे खूपच हसत होते. प्रवास करताना गॉगल हा लागतोच. माझा घरी विसरून राहिला आणि मला तो पहिला आवडत पण नव्हता जास्त, म्हणून म्हटलं आपण एक छानसा घेऊयात परत, म्हणून घेतला. तर इथे धनुषच ट्राय करून बघत होता की मला कसा दिसतोय. हा मला गॉगल आवडला आणि फायनली मी तोच घेतला. आम्ही जेव्हा प्रवास करतो ना, म्हणजे जेव्हा मी माझ्या माहेरी जाते किंवा सासरी जात असताना आम्ही नेहमी सँडविच खाऊनच इथून पुढे जातो. जर तुम्ही इकडे कधी आला असाल ना, म्हणजे हायवेला, पुणे हायवे, तर रोडच्याच कडेला एक कैलास भेळ म्हणून मोठं हॉटेल आहे. त्याच्यामध्ये ना सँडविच खूप टेस्टी भेटतं. त्याची टेस्ट बाकी पुण्यात पण मला कुठं भेटणार नाही असं वाटतं, म्हणून आम्ही नेहमीच इथून खाऊन जातो. हा सनसेटचा वीर धरणावरचा व्ह्यू खूप छान वाटत होतं. इथून जाऊच वाटत नाही. आणि पहिलं ना हे सगळं रिकामं होतं, म्हणजे इथं काहीच नव्हतं. पण आता लोकांनी भरपूर अशी डेव्हलपमेंट केली आहे. म्हणजे काही जण असे आहेत ना, म्हणजे गाडी वगैरेमध्ये स्टॉल लावलेले आहेत. वडापाव, मिसळपाव, पावभाजी असे बरेचसे पदार्थ त्यांच्याकडे मिळतात. मुलांसाठी कुरकुरे, चहा वगैरे असं. त्याच्यामुळे इथं बसायला पण खूप छान वाटतं. खात सगळा व्ह्यू पण एन्जॉय करता येतो. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की तुझं गाव कोणतं आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद गाव आहे आणि त्याच्यामध्ये पाडेगाव एक छोटंसं गाव आहे, ते आहे माझं माहेर. तर फायनली आम्ही आमच्या घराच्या इथं पोचलो. घरी गेल्या बघितलं तर मम्मीने छान असं जेवण बनवलं होतं. भाकरी बनवलेल्या, चिकन बनवलं होतं आणि भात. आणि मम्मीची तब्येत बरी नव्हती, कारण ते फिरून आलेत. म्हणजे म्हणजे शुक्रवारी पहाटेच ते घरी पोचले होते आणि आम्ही संध्याकाळी आलो. त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये गेली होती इंजेक्शन करण्यासाठी. आणि मग मी नंतर काही शूट केलं नाही. जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो, कारण भरपूर थकलेलो होतो. 3 तासाचा प्रवास पण काही सोपा नसतो कंटिन्युअसली. डायरेक्ट सकाळी शूट करायला घेतलं. गावाकडचं हे वातावरण आणि आमचं सकाळी शेतातलं काम चालू होतं, म्हणजे भिजवायचं काम सुरू होतं. तर पप्पांनी मोटर वगैरे चालू केली होती. आणि गावाकडची हीच तर खासियत असते, असं मनमोकळं पाणी, हिरवीगार सगळी झाडी, जे काही शेत आहे ते सगळं हिरवगार फुललेलं, हे सकाळी बघायला खूप छान वाटतं. आणि सकाळी 8पासूनच इकडे ऊन पडायला सुरुवात होते. म्हणजे दाराच्या समोरूनच असं सगळं मोकळं आहे. सो इतकं ऊन येतं ना भरपूर. मग आम्ही शेतामध्ये गेलो आणि खूप दिवस झाला, मला वाटतं वर्ष झालं असेल मी शेतामध्ये गेली नसेल बहुतेक. आणि मग ह्यावेळेस गेले, कारण ना माझी खूप दिवसापासून इच्छा होती की पप्पांनी शेतामध्ये फुलं करावीत, म्हणजे झेंडूची फुलं किंवा शेवंतीची. म्हणजे माझी इच्छा होती की शेवंतीची फुलं तर त्यांनी जास्त करावीत, पण पहिल्यांदा त्यांनी अशी फुलं लावलीत. आणि झेंडूला पण खूप जास्त फुलं आलीत आणि शेवंती पार खालच्या रानामध्ये होती, पण आम्ही तिकडे काही गेलो नाही. आणि नंतर पुढे ते तुम्हाला दिसेलच. आणि धनुष पण खूप वळवळ करायला लागला होता, त्याला पण आम्ही घेऊन आलो होतो. त्याचे पप्पा घरीच झोपले होते आणि फुलं तोडायला सुरुवात केली. आज फर्स्ट टाईम होतं फुलं तोडायचा. मी पण मम्मीला मदत करू लागले आणि एवढं भयानक ऊन लागत होतं ना, म्हणजे एवढं मला उन्हाची सवयच नाही आहे. लगेचच डोळ्यांना त्रास होतो, म्हणजे डोळ्यातून पाणी येणं किंवा डोकं दुखणं असं त्रास होतो. आम्ही घरी आलो. मम्मी मग तिची कपडे वगैरे धुवायला घेतली आणि मी चहा करायला घेतला, कारण सगळ्यांनाच कंटाळा येतो. म्हणजे शेतामधलं काम पण काय सोपं नसतं. म्हटलं आलोच आहोत आपण 2 दिवस, तर मम्मीला छान अशी मदत करूयात, म्हणून पप्पांनी सांगितलं की तू चहा ठेव म्हणून.
आणि मम्मी हे पप्पा फिरायला गेले होते, त्यांची बरीचशी कपडे धुण्यासाठी होते. आम्ही सकाळी 2 बादल्या कपडे धुवून मग गेलो होतो आणि अजून पण 2 बादल्या रिकाम म्हणजे अजून धुवायच्या होत्या. सो मम्मी त्याची तयारी करत होती आणि धनुषला वगैरे कोणीच आंघोळ केली नव्हती कारण पाणीच संपलं होतं. आणि आम्ही पण बिना आंघोळ करता शेतामध्ये गेलो होतो. आल्यानंतर मग आंघोळ केली. धनुषचं पण मम्मीने छान असा आवरा घेतला. आणि जेव्हा मी इकडे येते ना तेव्हा मी धनुषचं अजिबात काही बघत नाही. म्हणजे त्याला छान दूध देणं किंवा जेवण चारणं किंवा त्याचं मेकअप करणं, आंघोळ घालणं, त्याचं काम सगळं मम्मीकडं असतं. मधून अजून पप्पा पण करतात आणि मम्मीला त्याचा मेकअप करायला खूप आवडतो. एकदम नाजूक पद्धतीने त्याचा करत बसते. फक्त काळा टिक्का मी तिला लावते ते कारण ती खूप मोठा लावते म्हणून. सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग जेवण बनवायला घेतलं. सकाळी भैयासाठी टिफिन बनवला होता, त्यावेळेसच मम्मीने कणिक वगैरे भिजवून ठेवली होती आणि भैयासाठी भाजी पण करून दिली होती. फक्त आम्हाला चपाती बनवायची बाकी होती. आणि आमच्या पप्पांना भजी खायला खूप आवडतात आणि ह्यांना पण तीच सवय लागली. म्हणून पप्पांची फरमाईश होती की तू भजी पण बनव, म्हणून तिने बनवायला घेतली. आणि मला विकतची भजी खायची होती पण मम्मी म्हटली असू देत, मीच घरी बनवते छानशी. आणि फर्स्ट टाईम तिच्या हातची भजी खाल्ली. एवढी छान केली होती ना भजी की अजून पण जिभेवरची चव जात नाही. आणि हे लगेच मला बोलले की तू पण करायला शिकाशी, पण आपल्याला नाही ते व्यवस्थित जमत. एकाच्या हातची ती खासियत असते किंवा त्यांना ते चांगलं जमतं. असं छान अशी भजी केली. दुपारचं जेवण एन्जॉय केलं. पप्पांनी श्रीखंड आणलं होतं माझ्या आवडीचं. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसायचं म्हटलं पण धनुषने काय बसून दिलं नाही. सगळ्या घरामध्ये पसारा केला होता. आणि मी म्हटलं ना की आम्ही 2 बादले सकाळी कपडे धुतली होती, ती कपडे बऱ्यापैकी सुकली होती. मग आणून बेडवरती तसा सगळा पसारा टाकला होता. हे झोपले होते, ब्लँकेट वगैरे सगळं तसंच पडलं होतं. सगळा बेड आवरून घ्यायचा होता. आणि एवढी मोठी फुलं तोडून आणली, त्याच्यानंतर ती भरली आणि मग ती विकायला नेली. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू उद्या, बाय.